कॉर्नर सभेच्या वार्ड क्रमांक 8 आणि 9च्या कॉर्नर सभेचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, या भागाचे राज्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून आलेले आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय धनंजय मुंडे साहेब, मंचावर उपस्थित सर्व युतीच्या घटकाचे सर्व प्रमुख, मंचावर उपस्थित नगराध्यक्षाचे उमेदवार पती आदरणीय बाजीरावजी भैया, राजाभाई, शकीलभाई, सचिनजी कागदे, भैया रोडे, आजीजभाई, सर्व जावेदभाई, सर्व उपस्थित. आज आदरणीय साहेबाची परळीतली कॉर्नर सभा आहे आणि ही सभा जर 1 किलोमीटर पर्यंत जर मागे बघितलं तर ही विजयाची सभा सुरुवात झालेली लक्षात ठेवा. दोन्ही साइड जिकडं आहे तिकडं लोकच आहेत. हे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवरचं प्रेम आहे. मी राजकारणाचं बोलणार नाही. मी ज्या क्षेत्रात माझ्या भगिनी समोर बसलेले आहेत, ज्या क्षेत्रात मी काम करतो, ते दिव्यांग असेल, विधवा बेवा असतील, परित्यक्ता असतील, आरोग्याचे विषय असतील, यासाठी धनंजय मुंडे साहेब अहोरात्र तुमच्यासाठी कधी भी समर्थ आहेत. आपल्याला आठवत असेल या भागामध्ये संजय गांधीच्या पगारीच्या विषयात खूप लोकांना पगारी होत्या. ज्यावेळेस राज्य शासनाची 600 रुपये पगार होती आणि ती पगार ज्यावेळेस धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री झाले त्यावेळेस 600 जी पगार इथं सगळ्यांना बसलेल्या माहिती आहे, ती 1000 रुपये नेवण्याचं काम आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी केलं. देव करो, सगळ्यांना माहिती. आपण या वार्डामध्ये किडनीचा विषय असेल, हार्टचे विषय असतील, ब्रेन ट्यूमर झाला असेल, इथं समोर महिला बसलेत, गर्भाशयाचे आजार असतील, पिशवीचे आजार असतील, आरोग्यातले ज्यावेळेस आरोग्याचा विषय येईल त्यावेळेस 24 तास धनंजय मुंडे साहेब तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, लक्षात ठेवा. आज आपल्या परळीच्या दवाखान्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस सिटी स्कॅन करायची वेळ आली, करोनाचा काळ आठवा, किराणा सामान आठवा, आरोग्याचे विषय आठवा, ज्यावेळेस आपल्याला अंबेजोगाईला सिटी स्कॅन करायला जावं लागत होतं, आज परळीच्या दवाखान्यामध्ये जी अंबेजोगाईच्या दवाखान्यामध्ये सिटी स्कॅन नाही, ती परळीच्या दवाखान्यामध्ये आज 1 नंबरची सिटी स्कॅन आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी उपलब्ध करून दिली. दुसरी अभिमानाची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस आपली किडनी असते, किडनी फेल झाल्यानंतर कुठल्याही तालुक्याला डायलिसिसच्या मशीन नव्हत्या. ज्यावेळेस धनंजय मुंडे साहेबांच्या लक्षात आलं आणि ज्यावेळेस अंबाजोगाईला सुद्धा डायलिसिस मशीन नाही, किडनीचा रोग झाल्यानंतर तुम्हाला माहिती किती वेदना असतात ते, आणि त्यासाठी लोकांना लातूर, औरंगाबादला जावं लागत होतं. पण धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून राज्यातला पहिला परळी तालुका, ज्या तालुका लेवलला 8 डायलिसिसच्या मशीन आल्या, ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. आज मी एवढं सांगतो, आरोग्याचे जेवढे विषय असतील, संजय गांधीचे जेवढे विषय असतील, इथं ज्यावेळेस कानानं ऐकू येत नसेल, डोळ्याचं ऑपरेशन असेल, या वार्डामध्ये 10-10 हजाराच्या जवळजवळ आपण 30 ते 40 लोकांना कानांना मशनी दिल्यात, हे धनंजय मुंडे साहेबांनी दिल्यात. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, जो माणूस रात्रंदिवस ज्याच्या नेतृत्वाखाली इथे वार्डातली सर्व लोक लढायलेत, जो माणूस रात्रंदिवस तुमच्यासाठी काम करतो, आणि अटीतटीची ज्यावेळेस इलेक्शन येते त्यावेळेस धनंजय मुंडे साहेबांच्या बाजूनं परळीतला मतदार राहिला, हा इतिहास आहे. आणि आजची सभा ही ऐतिहासिक सभा आहे आणि ही विजयाची सभा मी समजून मी आपल्या सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना भावी म्हणून विजयी आजच सभेनं दिखले जाईल असं मला वाटतं. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर संतोषजी मुंडे